महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. पोलादपूर तालुक्याचा 14 वर्षांचा साळुंखे वनवास संपणार. ओंकार मोहिरे यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित. गशीय साळुंखेची त्रिसदस्यीय चौकशी. पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गैरकारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांचे 6 जानेवारीपासून सुरू असलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कवितके यांच्या हस्ते उपोषण स्थगित करण्याचे लेखी पत्र आणि लिंबू सरबत स्वीकारून ओंकार मोहिरे यांनी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांच्या मनमानी कारभाराचा उपोषणाच्या सत्याग्रही मार्गाने शेवट केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या विविध अन्यायकारक व मनमानी धोरणाबद्दल पत्रव्यवहार व पाठपुरावा करून पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाला सुनियोजितपणा आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालवला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित तसेच शैक्षणिक धोरणामध्ये गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी याबद्दल पाठपुरावा करण्यात आलाय. शिक्षण उपसंचालकापर्यंत झालेल्या या पाठपुराव्यातून प्राप्त आदेशांवर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि पंचायत समिती योग्य अंमलबजावणी होत नसल्याने 6 जानेवारी 2026 रोजी मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे हे उपोषणाला बसले. या उपोषणाबाबत 2 दिवस चालढकल करणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाला तिसऱ्या दिवशी गांभीर्याने लक्ष पुरवावे लागले. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून कक्ष अधिकारी संजय कवितके आणि पोलादपूरच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांनी उपोषणकर्ते ओंकार मोहिरे आणि जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. गेल्या 2 दिवसांपासून उपोषणकर्ते ओंकार मोहिरे यांना अपेक्षित लेखी पत्र देण्यासंदर्भात कार्यवाही होत नसताना तिसऱ्या दिवशी पोलादपूर पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांच्या विरुद्ध त्रिसदस्यीय चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्याची लेखी ग्वाही शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले कावडे यांच्या सहीने देण्यात आली. यावेळी गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांच्या निलंबनाबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर गट शिक्षण अधिकारी साळुंखे यांच्याकडील पदाचा कार्यभार काढून घेण्यात येऊन त्यांना चौकशी दरम्यान सक्तीच्या रजेवर पाठवून मे 2026 मध्ये बदलीच्या कारवाईस पाठवण्याची तोंडी हमी कक्ष अधिकारी कवितके यांनी दिली. या संपूर्ण चर्चेदरम्यान मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणकर्ते मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर अध्यक्ष अनिल खेडेकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष विवेक ठोंबरे, मनविसे महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, मनविसे पोलादपूर तालुका संपर्क अध्यक्ष सूरज कदम, मनविसे शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड, मनसे शहर उपाध्यक्ष मुश्ताक मुजावर, उपाध्यक्ष प्रफुल्ल पांडे, मनविसे महाड सचिव मयूर जाधव, मनविसे पोलादपूर तालुका सचिव ओंकार उतेकर, आदित्य गायकवाड, निखिल उतेकर, हर्ष सेठ, प्रशांत नटे, गणेश कासुर्डे आदींनी शिक्षण विभागाविरोधातील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला. मनसेच्या या यशस्वी आंदोलनामुळे गेल्या 14 वर्षांपासून पोलादपूर तालुक्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला खेळ बसली आहे. त्यामुळे 14 वर्ष गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांनी चालवलेल्या कारभाराच्या वनवासातून तालुक्याची आता सुटका झाली आहे असं मनविसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलादपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मंगेश मुंडे व पोलीस कर्मचारी यांनी उपोषणास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.